जय हिंद. मी डॉक्टर राजेंद्र भांगरे, संस्थापक अध्यक्ष दक्ष नागरिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आपण सर्वांनी बघितलंच आहे, नुकताच आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ह्या पूर परिस्थितीमध्ये अनेक लोकांचं, घरांचं, वाहनांचं, संपत्तीचं नुकसान झालेलं आहे. दक्ष नागरिक फाउंडेशन हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सतत कार्यरत असून आमच्या युवकांनी पूर परिस्थितीमध्ये अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली. हे होत असतानाच आमचं एक युनिट रस्त्यावर पडलेली जी झाडं आहेत, अतिवेगाने जो वारा होता त्या वाऱ्यामुळे कोलमडून पडलेली जी झाडं आहेत, ही झाडं बाजूला करण्याच्या ह्याच्यामध्ये आमचं एक युनिट लागलं होतं. त्यामधलेच आपण आता बघतोय की गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं एक युनिट उसगाव, गणेशपुरी ह्या परिसरामध्ये रस्त्यामध्ये आलेली झाडं कापून त्यांना बाजूला करण्याच्या पूर्ण सेवेमध्ये लागलेली होती. त्या बदल्यात आमचा असा एक संकल्प आहे की एक झाड उलमडून पडलेलं आहे आणि ते कापून आपण बाजूला करतोय, त्या बदल्यामध्ये 10 झाडांची पुनर्लागवड करण्याचा आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि त्याचं काम आता आम्ही जोमाने सुरू करणार आहोत. मी ह्या माध्यमातून तमाम जनतेला आव्हान करेन की ही वेळ आलेली आहे. ए मायभूमी तुझे मी पेढी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आता ती वेळ राहिलेली नाही चंद्र सूर्य तारे आणण्याची, परंतु आपलं कर्तव्य आहे की आपण छोटासा एक भाग म्हणून आमचं दक्ष नागरिक फाउंडेशन असेल किंवा अनेक फाउंडेशन आपल्या या महाराष्ट्रामध्ये काम करतायत, आपण सर्वांनी हिरिरीने पुढे येऊन ना त्यांना जोडायचं आहे आणि या छोट्या छोट्या सेवेमध्ये भाग घेऊन आपण हे कार्य पुढे न्यायचं आहे. हे मी जनतेला जाहीर आवाहन करेन.